राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत। नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। पण तोपर्यंत आपण विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊयात। अकोला जिल्ह्यात कोणकोणते विधानसभा मतदारसंघ येतात? हे मतदारसंघ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहेत? या मतदारसंघात कोणत्या पक्षाची राजकीय ताकद किती आहे? शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर इथलं राजकीय समीकरण कसं आहे? विधानसभेची खडाजंगी या विशेष कार्यक्रमात पाहूयात अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा राजकीय आढावा। अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यात कोणते विधानसभा मतदारसंघ मोडतात? अकोला जिल्ह्यात एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत। अकोट, अकोला पूर्व, बाळापूर, मूर्तिजापूर आणि अकोला पश्चिम। अकोला लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यातील अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि अकोट भाजपच्या ताब्यात असून बाळापूर येथे शिवसेना ठाकरे गट व रिसोडमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत। दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त असली तरी हा मतदारसंघ गेल्या 3 दशकांपासून भाजपचा गड म्हणून ओळखला जातो। अकोट विधानसभा मतदारसंघ। अकोट विधानसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडला जातो। अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघ आपल्या एक खास वैशिष्ट्यासाठी ओळखला जातो। या मतदारसंघात एकदा निवडून आलेला आमदार परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही असं मागच्या इतिहासातून दिसतंय। हा मतदारसंघ 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात होता। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकोट विधानसभा मतदारसंघ भाजपच्या प्रकाश भारसाकळे यांनी जिंकून दाखवला। भारसाकळे यांना 48,586 मतं मिळाली। यावेळी त्यांच्या विरोधात ॲडव्होकेट संतोष रहाटे उभे होते। रहाटेंना 41,326 मतं पडली। तब्बल 7,260 मतांनी साखळेंचा दणदणीत विजय झाला। अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ। विदर्भातील महत्त्वाचा आणि लक्षवेधी विधानसभा मतदारसंघातील एक मतदारसंघ म्हणजे अकोला पूर्व। शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र तोंडवळा असलेला हा मतदारसंघ। अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडला जातो। जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे। या मतदारसंघातील राजकीय लढाई नेहमीच अकोला जिल्ह्याची राजकीय दिशा ठरवणारी ठरते। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे रणधीर सावरकर 1,04,75 मतांनी निवडून आले। 2009, 2014 आणि 2019 अशा तिन्ही टर्मला त्यांनी विजयश्री खेचून आणला। 2019 साली सावरकरांविरोधात वंचितचे हरिदास भदे उभे होते। भदेंना 75,752 मतं मिळाली। त्यांचा 24,723 मतांनी पराभव झाला। बाळापूर विधानसभा मतदारसंघ। बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडला जातो। हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। मात्र 2004 नंतर इथं वेगवेगळ्या पक्षांची ताकद पाहायला मिळते। 2019 साली बाळापूर मतदारसंघात चौरंगी लढत झाली। यावेळी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला। बाळापूर मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीत शिवसेनेनं बाळापूर किल्ला काबीज करून भगवा फडकवला। सेनेचे नितीन देशमुख उर्फ नितीन टाले यांना 69,343 मतं मिळाली। त्यांचा विजय झाला। यावेळी त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर उभे होते। पुंडकर यांना 50,555 मतं मिळाली तर देशमुख यांचा 18,788 मताधिक्यांनी विजय झाला। 2022 साली शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला। एकनाथ शिंदे यांच्यासोबत देशमुख गुजरातला गेले होते। मात्र 1-2 दिवसात त्यांनी शिंदेंची साथ सोडून ठाकरेंना समर्थन दिलं।
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडला जातो। हा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून देखील ओळखला जातो। 2009, 2014 आणि 2019 अशा तिन्ही साली भाजपचे गोवर्धन शर्मा हे या मतदारसंघातून निवडून आलेत। आमदार गोवर्धन शर्मा यांचं 3 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झालं। त्यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त आहे। या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला होता, मात्र उच्च न्यायालयानं ही निवडणूक रद्द केली। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे गोवर्धन शर्मा यांचा 73,262 मतांनी विजय झाला। यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे साजिद पठाण उभे होते। पठाण यांना 70,669 मतं मिळाली। गोवर्धन यांचा तब्बल 2,593 मताधिक्यांनी विजय झाला। सलग 6 वर्ष निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या शर्मा यांच्या पश्चात ती परंपरा कायम राखण्याचं भाजपपुढे मोठं आव्हान आहे। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ। मूर्तिजापूर हा अकोला जिल्ह्यातील विधानसभेचा एकमेव राखीव असलेला मतदारसंघ आहे। मूर्तिजापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। या राखीव मतदारसंघात भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांची संख्या जास्त आहे। असं असताना या पक्षाकडून नेहमीच पार्सल उमेदवार देण्यात आला आहे। त्यामुळे स्थानिक उमेदवारांची मागणी करणाऱ्या या मतदारांनी नेहमीच पार्सल उमेदवारास बाहेरचा रस्ता दाखवला आहे। त्यामुळे त्यांचा उमेदवार निवडून आलेला नसल्याचा इतिहास आहे। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हरीश पिंपळे यांचा 59,527 मतांनी विजय झाला। यावेळी त्यांच्या विरोधात वंचितच्या प्रतिभा प्रभाकर अवचार उभ्या होत्या। प्रतिभा यांना 57,617 मतं मिळाली। तब्बल 1,910 मताधिक्यांनी पिंपळे यांचा विजय झाला। 2009, 2014 आणि 2019 सलग 3दा हरीश पिंपळे यांचा विजय झालाय। सोनी मगर, एबीपी माझा डिजिटल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।